गडबडीतले सगळे बाप्पा आपल्याला बघायला मिळतात. आला 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 राजा. अनंत चतुर्थीलाच लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. ही माझी बहीण हर्षदा, हा माझा भाऊ सिद्धेश्वरा. आम्ही आजपासून एक नवीन ब्लॉग सुरू करतो आहे. आम्ही याच्यापूर्वी पण एक ब्लॉग केला होता, पण तो एडिटमध्ये फसला आमचा. पण आज अनंत चतुर्दशी आहे आणि आम्ही आज आलो आहे मुंबईला म्हणजे 7 रस्ता रोडवर. तुम्हाला पाठी दिसत असेल. इथे पूर्ण सगळे बाप्पा जे आहेत लालबाग परळमध्ये सगळे बाप्पा हे गिरगावला जातात आणि याच रोडने जातात गिरगाव चौपाटीला विसर्जनासाठी. तर स्टेट येऊन आपण खूप सारे बाप्पा बघणार आहोत. चलो जाऊया हर्षदा. येस चलो. इथे गणपती येताना दिसतोय. हा विश्वकर्मा वंश गणेशोत्सवाचा मंडळ आहे. तुम्ही बघताय की किती गर्दी आहे इकडे. हे करी रोडचा राजा जाताना दिसतोय कैवारी. आलेलो आहोत तिथे केशवराव खाडे मार्गावर आहोत आपण. आम्ही आलेलो आहोत आता 7 रस्ता सर्कलला आणि इथे खूप सारे गणपती बाप्पा आहेत. हे करिरोडचा एक कैवारी तुम्ही माझ्या पाठी बघू शकता. हे अजून एक गणपती आहे. कसं वाटतंय अर्चना? बाप्पा पाहू शकता इतकी गर्दी आहे इकडे. गणपती बाप्पा मोरया. गणपतीची मजा असते. आपल्याला इथूनच पुढे जाऊया आपण. कसं वाटतं दादा? हीच तर खरी मजा आहे आपल्या गणेशोत्सवाची आणि मुंबईमध्ये. म्हणजे आता सगळ्यात गणपतीचं आणि गणेशोत्सवाचं सगळ्यात प्रसिद्ध मंडळ म्हणजे गणेश गल्लीचं आणि मुंबईचा राजा म्हणून ओळखला झाला गणपती. त्याचं इकडे आगमन होत आहे. गणपती लहान मूर्ती आहे बाप्पाची आणि जो त्याची आपण आतुरतेने वाट बघतोय तो येत आहे. तुम्ही बघू शकता खूप लांब आहे अजून मूर्ती. आला आला राजा आला. बघू शकता पाठी तो येतोय. कसं वाटतंय मुंबईमध्ये? हे दुसरं वर्ष आहे ना? आणि तुला हेच आहे. हीच ती गर्दी. ती बघायला लोक लांबून येतात. बाप्पाची मूर्ती बघायला, बाप्पाचा आशीर्वाद घ्यायला लोक खूप लांबून येतात. आणि थोड्या वेळाने आपण लालबागचा राजा पण बघणार ना. असंच आम्ही यावर्षी आम्हाला जाण्याचा योग आलाच नाही. तर आम्ही ठरवलं की यंदासुद्धा आम्ही अनंत चतुर्थीलाच लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहोत. तुम्ही कसं घेता लालबागच्या राजाचं दर्शन ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जाता मंडपात दर्शन घ्यायला की टी व्हीवरूनच आपल्याला नेहमीचं असतं. पण आम्ही जो करतो तो हॅक आहे ॲक्च्युली. तर लालबागच्या राजाचं दर्शन
दर्शन घ्यायचं असेल तर हा मार्ग तुम्ही अवलंबू शकता. आता राजा येतो आता आपण मुंबईचा राजा बघतो होता. आपण बघतोय लाल मैदान तिकडेच थांबले. हर्षदा आणि राहुल तिकडेच थांबले. आणि हा येतोय आपला मुंबईचा राजा. पाहण्यासाठी इथे तुडुंब गर्दी आहे. मी या साईडला आलोय. दादा आणि तिकडे थांबले दर्शना. त्यांना मी बोलवण्याचा प्रयत्न करतोय पण त्यांचं काही जात नाही आहे. पण गणपती आलेला आहे. पण शंकर भगवान त्यांच्या बरोबरची काय गर्दी आहे. हा आलेला आहे परळचा राजा. मल्हारच्या स्वरूपातला म्हणजे खंडेरायाच्या स्वरूपातला तुम्ही इकडे गणपती बघू शकता. असं वाटतंय काका? बोला मग गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. हा गणपती येतोय तो वासुदेव रूप आहे. आपण गणपतीचे खूप रूप आपल्याला बघायला मिळतात आणि हा आनंदाचा तर तुझा फायदा आहे. वा बाहेर पडतोय आणि एका दुसऱ्या रोडला जातोय. इथे सुद्धा बरेच गणपती असे बघायला मिळणार आपल्याला. लोक खूप मजा म्हणजे आनंद लुटतात या क्षणाचा. हा घरात इतक्या लवकर चाय पाणी पियाला चालले हर्षदा. इथे बघू शकता सगळे लोक आपापली मजा करतात. काय खायचंय? पिझ्झा. आणि काका बघा कसे हॅक मारून चाललेले. ट्रॅफिक असल्यामुळे डायरेक्ट फुटपाथवर आलेले. खूप ट्रॅफिक, सो मच ट्रॅफिक. आणि या मुंबईच्या टोलेचंग इमारती. वा आज झेरॉक्सचं दुकान झालेलं आहे वडापाव. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर.
सगळे आपापली खूप मजा करतात. वरून आता फूड ब्लॉकमध्ये पण शिफ्ट होतोय. थोडं थोडं प्रत्येक पार्ट आम्ही दाखवणार. चल काय खायचं मला? काय खाणार? एकदा मंचुरियन. तू? मंचुरियन भेळ. इनका मंचूरियन का स्टॉल है. ये अभी खुद मंचूरियन खा रहे हैं. अरे कहाँ जा रहे हो भाई? अरे कहाँ जा रहे हो? लज्जा रहे हैं, लज्जा रहे हैं भैया. खाइए खाइए. हाँ कैसे लग रहा है? हाँ भैया कैसे लग रहा है? अनंत चतुर्थी के दिन कैसे लग रहा है आपको? अरे अरे अच्छे रहेगा. क्या भाई कैसे हो? आज मजा आ रहा है? अरे मजा आ रहा है कि नहीं यार? हाँ बोलो गणपति बाप्पा मोरया. हाँ दिखा बना. अरे कड़क में बना एकदम स्टाइल में. फेमस हो जाएगा तू. भैया के साथ फेमस हो जाएगा. अभी ये एडिट करके हो जाएगा. अरे थँक्यू. वाजलेत संध्याकाळचे 6:30 वाजले. आता कुठे चाललो हर्षदा आपण? त्याची आपण आतुरतेने वाट बघतोय. त्याच्यासाठी खरं हा 8 तास गेलेला तिथे आपण चाललो. मला कसं वाटतं आता डायरेक्ट लालबागच्या राजाचं दर्शन आपल्याला घ्यायला मिळणार आहे. आणि ते कसं ते तुम्ही बघा. कारण लालबागचा राजा हा आता इथूनच गिरगावला जायला निघतो. आणि चिंचपोकीच्या ब्रिजखाली आम्ही चाललो आता चिंचपोकीच्या ब्रिजवर तो आलेला आहे. एक 10 मिनिटात तिथे त्याचं प्रस्थान होईल. तर आला कसं वाटतंय? पण आता 2 मिनिटात आपल्याला बाप्पा दिसणार आहे. आता काही क्षणात आपल्याला ही आमच्या पाठी अशी गर्दी दिसते. हर्षदा दादा काय म्हणता? आहे की नाही जीवाची मुंबई? मराठी माणसाची. हा जीवाची पण मराठी माणसाची. येस हीच ती मजा आहे. हीच ती मजा आहे. आणि हीच ती महाराष्ट्राची शान आहे. हा पूर्ण माणसांचा समुद्र माझ्या पाठी आणि आजूबाजूला पूर्ण ठिकाणी पूर्ण असा पसरलेला समुद्र दिसतो आपल्याला.
देवाचं दर्शन घेतलं आहे आणि बाहेर पडलं. जे काय गर्दी होती कसं वाटलं, कसा एक्सपिरियन्स होता त्याला? सेकंड टाइम जबरदस्त. आम्ही मागच्या वर्षी पण घेतला होता, मी याच्या 5 वर्ष आधीपासून घेतो आणि दादाने यंदा पहिल्यांदाच घेतला का? जबरदस्त जबरदस्त. असेच ब्लॉग पाहण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर शेअर करा. बघा पुढे आणि लवकरच नवीन ब्लॉग घेऊन पण आम्ही परत येऊ. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. लवकर. बाय बाय.